तर राम राम मित्रांनो, खूप दिवसापासून एक प्लॅन डोक्यात आहे माझ्या. पण तो प्लॅन करायचाच आहे मला, तो ट्राय करूनच पाहिजे ते. आणि त्याच्यासाठीच आहे ना आज जरा मी जास्त मनावर घेतलंय नाही का, आज करूच म्हटलं. किती दिवस वाट बघायची. आणि तो प्लॅन असा आहे मित्रांनो, पिकअपचं टायर आहे आपले, ते याला पुढं बसल का? बसलं तर काय भारी काम होईल. शक्यतो ही अवघड गोष्ट आहे, अशक्य नाही म्हणता येणार. बसलं तर बसू पण शकतं, कारण की हे जे होल आहे ना, हे रिमची हे महत्वाचे राहते, जे की एकदम म्हणजे मी अंदाजे माप घेऊन बघितलं, सेमच आहे बऱ्यापैकी. इथं पण 5 नट आहे, याला त्याला पण 5 नट आहे. तर आपण तेच ट्राय करणार आहे. बसलं तर लय भारी काम होईल. आधी स्टेपनी खोलू, एक जर बसलं तर मग दुसरं टायर खोलून पण आपण ट्राय करू. ट्रॅक्टरचा लुक कसा येतो ते बघू नाही का. सध्या ट्रॅक्टर तर असाच उभा आहे, धुवायला लागेल याला. तर चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. त्याच्या आधी सबस्क्राईब नक्की करून घ्या चॅनलला, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्हाला मी पिकअपचं पण टायर दाखवून देतो नाही का. असं काहीच मित्रांनो, हे अपोलोचं टायर आहे, स्टील रेडियल आहे. किती 700R15चं टायर आहे, म्हणजे 15चं टायर आहे थोडक्यात. 15 इंची रिम आहे. अरे मग ट्रॅक्टरची पण एवढीच रिम आहे, म्हणजे जाडीला कमी आहे. पण मग ही रिम आहे ना, ही रिम ट्रॅक्टरची पण 5-15ची आहे आपल्या, म्हणजे 15 इंचीचं हे खेळ जमू शकतो बरं का. मी नोटीसच केलं नाही, फक्त मी नटांचंच नोटीस करीत होतो. आपण हे खोलायच्या ऐवजी आपण साधं सोपं स्टेपनी खोलवी. बाकी ट्रॉली ट्रॉली कमावून लय वाईट वाटत मला. एवढी मस्त डिझाईन आहे ट्रॉलीला, पण नॅनोलॉईज असल्यामुळं कलर टिकत नाही असं म्हणते. आता काय माहिती यार, असा कलर तर मार्केटमध्ये अवेलेबल असेलच मला वाटतं, जो की नॅनोलॉईज मटेरियल टिकत असेल. कर आणलाय 6000 लिटर. इथे डीपीवर आर्थिंग राहते ना, ते टाकायला लागत आर्थिंगला पाणी येऊन. सेट लय मोठा आहे, 1000 लिटर वाढवा आहे ना नॉर्मल पेक्षा. आत्ताच तुम्हाला ट्रॉलीचा विषय सांगत होतो आपला, का ट्रॉलीला कलर टिकत नाही नॅनोलॉईज असल्यामुळं. ते टँकरला पण कलर नाही देईल. का बरं नाही देईल? कारण की टिकत नाही या मटेरियल कलर. पहिले ट्रॅक्टर धुवून काढू, कारण की जरा परिस्थिती जरा झाडाखाली असल्यामुळे ना खराब झाली, कारण की माग झाडाखालीच होता. डिझेल कमी राहिले, काय नवीन नियम काढलाय काय माहिती पंपावाल्यांनी पण. कॅनिन म्हणजे डिझेल नाही द्यायची, बाटलीमध्ये पेट्रोल नाही द्यायची. करावं काय? बाटल्यांमध्ये ठीक आहे, नका देऊ तुम्ही. कॅनिन मध्ये डिझेल द्या नाही, पंपावर राहायला परवडतील. कसं आहे, लागला जरा चमकायला. आका करायची का सुरुवात? हा करायची का सुरुवात? ओ हा इकडं सुरुवात करू ना. मग जॅक वीक आणि तो चला. कुठे जॅक भैया, जॅक आप किधर हो? टामी तर दिसली या बायाचा ओरिजिनल वेल पहा ना. पुढचा पण असेल ना. हा पण घेऊ. पुढचा पण आहे वाटतं याच्यात. याची ओरिजिनल टामी आणि तो अरे लईच मध्ये रे. तसा जॅक तर पिकअपचा पण आहे. का बरं काढतोय मी? ठीक आहे चला पिकअपचा काढू. पिकअपचा जरा वेगळा आहे ना जॅक. पिकअपचा जॅक जरा वेगळा आहे, त्याला टर्न आहे. तर द्या ना हा प्लेन नाही आहे वाटतं तो. हे झाडाखाली ना यार, क्या मतलब. पिकअपला ही सिस्टीम लई बेकार आहे. तुम्हाला एकाच बाजूला लॉक भेटत आहे, जे की दोन्ही बाजूला भेटलं पाहिजे होतं ना. कॉस्ट कटिंग करते राव. हा याला टर्न आहे, मी म्हटलंच होतं. हे पास आहे ना, एक बेंड आहे असं, जे की याच्या एक्सेल प्रमाणे आहे ती. इसका नाही चलेगा. तो जॅक आणायला लागेल आपल्याला. याला ट्रॅक्टरला बसवतं का पाहू बरं, भारी काम होईल.
बसलं रे, बसलं इथं. एवढं नाही पॅक आहे बा, जेवढं येत चाललंय. कारण की याची इकडं या बाजूला चाके आहे आणि याला नट सिस्टीम आहे. लागेल तिथे लागला. याचं प्लेन आहे, पाहू शकते 45 टन बाबू. छोट्या मोठ्या ट्रकला पण हा उचलू शकतो. हा, हँड ब्रेक लावून देऊ आधी मागचा. गाडी जरी गेली तरी चाक खोलू शकतो आपण. बर का, गाडी जरी गायब झाली तरी. हा नाही नाही, हा बरं ट्राय करून. ट्रॅक्टर आलं राहील. पावर लावा. खोलला मग, खोलला ते काय. स्टेपनी काढून घ्यायला लागत होती आपण. हा, मला तर नाही वाटत आता काय गाडी कवा येते कवा नाही. जाऊ दे थोडा वेळ येता हिट करून. मग काय ती 18 नंबरचा लागत होता. 19 दोन्ही सेंट्रलच लाव ना. एक जर बसलं तर दोन्ही बदलून टाकू. 4:30 वाजले ना, आत्ताशी गाडी आली. आणि आपलं नशीब म्हणजे असं आप्पा पण आले आज सुट्टीवर मुंबईवरून. तर आप्पा म्हटलं अनुभवी ड्रायव्हर आहे, कितीतरी चाकं खोलेली यांनी, कितीतरी बसविले, म्हणून काही विषयच येत नाही आता. तर ते काही कोणतं चाक कुठं बसवू शकतो आपण. काढा ना मग, त्याला काय होते. डी आहे का ना मजा भिडू. आप्पा म्हणले हो, काय विषय येत नाही. काकांना घ्यायला लागेल. ओके. तुम्ही लईच टाईट केला वाटतं बरं का. याच्यावर नका बरं दे. साईज मोठी आहे. नको साईज मोठी आहे. अरे साईज मोठी आहे. काची हिची मोठी आहे साईज. डिशची मोठीच आहे ना मग. अरे मग डिकची म्हणजे या नातून त्या नातामध्ये फरक आहे. थांबा ना, खोलून पाहू ना आपण. एक पुरा काढ बाहेर, मग बाकीचे खोल. एकच काढ ना. काढ. मग काय ते एवढं. आयो बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. मग हे पण 15 इंची, ते पण 15 इंची. आणतो त्यानेच लावली बॉडी. त्याला म्हण बिन आकलीच्या गादाडा. स्टेपनी कशी काढायची. इकडे आहे स्टेपनी, इकडे इथून घालायचं ती लांबून. हे काय ते जुने तुमच्या गाडीवर थोडी ते दिसलं का खटकी ती. हे काय हे बनवून गेली. अरे हे बनवून घेतलं पण घालेल कुठून होतं. थांबा, हे असं घाला मग. हा असं पाय आता कलावंत तर कलावंत तरी म्हणलो. तो असं नाही जल्दी नीचे आ गए. अप्पा उचललं पण काय. काय रे, एक नव्हतं खोलला खोलेली. निस्कारण आधी ते हे काम व्हिडिओ काढ राहिला खोल. तुम्हाला नाही जमणार. थांबा. बरोबर आहे.
या ना टायर काढून. नाही नाही गेले. अरे मग याला ब्रेक नाही काही नाही पुढे. जमलं का घसल पाव टच करू. चालू ना तेवढंच अंतर आहे. एकदम परफेक्ट. मी बोल पाहूनच अंदाज सांगितला होता बा. बसल बा उलट बसल का हो तरी बस चालला उलटा बसला. ब्रेका फेल आहे ना ती. हे लय मापात आलो झालं. जरा ओ पुढचं तुझं लोक नाही हवी. हे धरून ठेवा राहता नाही. त्याला काय काम आहे. मग तेच तर ते आहे. बसलं आता बसणार कस काय बसणार एक वाटलं मग सगळे बसायला लागले. अरे पण वालामध्ये फरक आहे ना योग्य. मग ते सांगू राहिलं त्याला तो कुठं ऐकतो. याचे वर कसे एक बसला म्हणजे सगळे बसते नाही. खाली वर 19-20 होतं ना ते. थोडं काहीतरी अंतर आहे. बरं बसलं नाही बा. एकदम काहीतरी नॉर्मल गॅप पडला एवढा एवढा एकदम नॉर्मल. बसला असतं तरी मजा आली असती. एकदम अरे कुठं गेलं एकदम नॉर्मल. इकडं पण एकदम फेस टू फेस होत. ए हाय उचला वरती. हाँ क्या सिस्टम है ऊपर ऊपर ऊपर. इकडे फिटिंग करायचं काम चालू. ऐसा कैसा काय आपा थोडक्यावरून पोपट झाला काय. प्रयत्न नाही केले तुम्ही पाहिजे अशी. आपलं प्रयोग सफल राहिला. एकच नट हा ना एकच नट बसला फक्त. 4 जण बसले असे तरी चालले. हा मग बरं आहे ना. मग तोच तो खरा लुक पाहिजे होता आपल्याला. म्हणून तो एवढा आटापिटा चालू होता पुढून उच. काला बरं पुढे घातला तरी जाक नाही गेला. थोड्यासाठी ते गडबडून जाईल सगळी. काम कर जाऊ उद्या काम निघाच काय तुझी. चला चला
तुम्हाला सांगतो फक्त अर्धा 4 इंच हे राहिला फरक आणि विषय ड्रॉप झाला यार. आता आपण चाललोय चक्कर मारायला उसाकडं.